Dear students, today we are going to learn 2.3 The Little River, Standard 8th, Subject English. So, students, this poem is written by Rabindranath Tagore. The poem is very beautiful and very simple. So, let's start our poem. Our little river it meanders along. In summer, the water is only knee deep. The cows and carts can cross it with ease, for the bank, though high, are not too deep. So, as you can easily see over here, the river is described in this stanza, and the season in which it is described, or the season which is described in this stanza, is summer season. So, what the poet is saying here, the little river is actually flowing, but it is not flowing straight, it is flowing meandering. Meanders means what? वळण घेत वाहने. So the river is flowing in a meandering way. In summer the water is only knee deep. उन्हाळ्यामध्ये त्या नदीचं पाणी किती असतं? फक्त गुडघाभर असतं. मीन्स इट इज शॅलो, इट इज नॉट व्हेरी डीप. द काउज अँड कार्ट्स कॅन इझिली क्रॉस. म्हणूनच ज्या गायी आहे आणि बैलगाड्या आहेत त्या काय करू शकतात? नदीला सहजपणे पार करू शकतात. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. नदीचं जे पात्र आहे ते थोडंसं उंच आहे, त्याचे किनारे थोडे उंच आहे, बट इट इज नॉट टू स्टीप. पण ते खूप असं सरळ असा चढाव असणारे नाही आहे, ते थोडेसे स्लोप असणारे आहेत. इट इज नॉट टू स्टीप. नो साइन ऑफ स्लाइम, द सँड शाईन ब्राईट. ड्युरिंग समर देर इज नो स्लाइम. स्लाइम मीन्स व्हॉट हिअर? थिक स्लिपरी सबस्टन्स, शैवाळ म्हणतो आपण. तर उन्हाळ्यामध्ये काही तुम्हाला तिथे शैवाळ आढळणार नाही. द सँड्स शाईन ब्राईट. आणि नदीच्या जवळपास असणारी जी रेती आहे, इट शाईन्स व्हेरी ब्राईटली, ती चमकते खूप. ऑन वन शोअर काश फील्ड्स ब्लूझम व्हाईट. एका किनाऱ्यावर, शोअरवर, नदीच्या एका किनाऱ्यावर तुम्हाला काय दिसेल? यू कॅन सी काश फील्ड. व्हॉट इज काश? इट्स अ टॉल ग्रास विथ व्हाईट फिदरी फ्लावर्स. एक उंच असं गवत असतं ज्याला पांढऱ्या रंगाचे फुलं लागतात तुऱ्याला, सगळ्यात वरच्या भागाला. सो दॅट काश फील्ड्स ब्लोझम व्हाईट. दूर असणारं जे गवत आहे त्याला पांढऱ्या रंगाची सुंदर फुलं लागली आहे. ब्लोझम मीन्स उमलणे. चिर्पिंग मैनास थ्रू द साईट. आणि थ्रू दॅट साईट, आणि त्या जागेवरून कशाचा आवाज येतो आपल्याला? यू कॅन लिसन द चिर्पिंग ऑफ मैनास. मैना जी आहे ती काय करते? चिर्प करते, चिवचिवाट करते, गाणं म्हणते. द जॅकल्स हाऊल इज हर्ड ॲट द नाईट. आणि तुम्हाला जॅकल ज्याला आपण CR वगैरे म्हणतो, एक प्रकारचा कोल्ह्यासारखा प्राणी छोटासा, दॅट इज कॉल्ड जॅकल. सो जॅकल हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला त्याच भागातून जॅकलचा म्हणजे त्या CRचा जो आवाज आहे तो तुम्हाला रात्रीच्या वेळेस ऐकू येतो. अक्रॉस लाय ग्रूव्ज ऑफ मँगो अँड पाम. अक्रॉस लाय, आणि त्या नदीच्या पलीकडे यू विल फाइंड ग्रूव्ज मीन्स बगीचा, फळांची जी बाग असते दॅट इज कॉल्ड ग्रूव्ज ऑफ मँगो अँड पाम. नारळाची बाग आणि तुम्हाला आंब्याची बाग दिसेल नदीच्या पलीकडे. द विलेज प्रीस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. आणि त्या पर्टिक्युलर बागेच्या झाडांच्या सावलीमध्ये तुम्हाला कोण दिसेल? तिथे यू विल फाइंड द विलेज प्रीस्ट. गावाचा जो पुजारी आहे तो तिथे त्याच थंड सावलीमध्ये बसलेला असतो, आराम करत असतो, राहतो. गर्ल्स अँड बॉईज बेथ क्लोज टू द बँक. लहान मुलं मुली काय करतात? नदीच्या किनाऱ्यावरच काय करतात? आंघोळ करतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछास ॲज दे वेड. आणि पाणी उडवतात गमछाने. गमछा अ थिन कॉटन टॉवेल. ॲज दे वेड मीन्स वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर वेअर इट इज नॉट डीप. नदीच्या पाण्यातून चालणे, जिथे पाणी खोल नाही तिथून चालणे, दॅट इज कॉल्ड वेडिंग. सो वेन दे वॉक अलॉंग द रिवर कोस्ट और रिवर एरिया, व्हॉट दे डू जनरली? दे स्प्लॅश द वॉटर विथ देअर गमछास. आपल्या गमछाने ते काय करतात? पाणी एकमेकांवर उडवतात. स्प्लॅश म्हणजे उडवणे. ॲट डस्क मीन्स डस्क अँड डॉन. डस्क मीन्स इव्हिनिंग टाईम अँड डॉन मीन्स अर्ली मॉर्निंग, पहाट. वन्स देअर बाथ इज डन दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. सकाळ संध्याकाळी त्यांची आंघोळ झाली की मुलं काय करतात? लहान मुलं त्यांचे जे वॉश क्लोथ्स आहे, जे कपडे त्यांनी धुवायला आणलेले आहे छोटे छोटे वॉशिंगसाठी, ज्या आपण स्मॉल क्लोथ्स फॉर वॉशिंग फेस जे आणले जातात, छोटे छोटे कपडे त्यांच्याकडे आहेत, ते काय करतात? दे ट्राय टू ट्रॅप द स्मॉल फिश. ते लहान लहान मासे त्या नदीतले पकडण्याचा प्रयत्न करतात. टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्स रिटर्न. सकाळी लेडीज काय करतात? आपल्या घरची कामे जी आहे ती करून परत
नदीवर येतात हॅविंग युज्ड रिव्हर सँड टू स्कोअर इच डिश, जेणेकरून त्यांना नदीची जी रेती आहे त्या नदीच्या रेतीने ते काय करतात, आपल्या घरची जी भांडी आहे ती भांडी घासण्याचं काम ते करतात. दे स्कोअर मीन्स स्क्रब, घासणे. सो द बॉईज अँड गर्ल्स व्हॉट दे डू, दे enjoy playing in water after after their bath is done. What they do generally, they try to trap the fish along the side of the river. Okay, small fish they try to get. And household works, when the household works are done by the wives, म्हणजे जेव्हा घरच्या ज्या बाया आहे ज्यांची घरची कामं संपलेली आहे, what they do, they come to the river bed and they यूज दॅट सँड, ती रेती ते वापरतात जेणेकरून त्यांना त्यांच्या घरची भांडी काय करता आली पाहिजे, घासता आली पाहिजे. इन आषाढ क्लाउड्स गॅदर अँड वॉटर राईज. सो इन आषाढ इट्स वन ऑफ द सीझन्स. सो वन ऑफ द सीझन्स इन आषाढ क्लाउड्स गॅदर, आकाशामध्ये ढगे येतात, म्हणजे पावसाळा सुरू झाला, पावसाळ्याची सुरुवात. सो इन आषाढ एक प्रकारचं नक्षत्र आहे आषाढ हे, ठीक आहे. सो इन आषाढ व्हॉट हॅपन्स, क्लाउड्स गॅदर, द वॉटर रायझेस, नदीचं पाणी वर येतं. द रिव्हर्स इन स्पेट, नदीचं पाणी वेगाने वाहतं. स्पेट मीन्स इन अ सडन फ्लड इन रिव्हर. सो वेन देर इज अ लॉट ऑफ रेन, व्हॉट हॅपन्स, द रिव्हर बेड इज जनरली fill with water, and the water in that river is generally flow in a very fast way. So the river in spate, the current grows strong, नदीचा प्रवाह थोडा वेगवान होऊन जातो. The air is rife with babbling sound, means full of, with a babbling sound talking rapidly. Babbling means जोराने बोलणे. So here the air is actually very strong, you can easily listen the sound of air in rainy season. As the muddy torrent swills along, torrent rapid flow of water, swills along, चिखलाने भरलेलं पाणी जे आहे त्याचा प्रवाह नदीकडे वाहला जातो. द वुड्स ऑन शोअर स्टीर टू लाईफ अगेन, आणि नदीच्या आजूबाजूला जे वुड्स आहे, वुड्स मीन्स जंगल, ते पुन्हा काय झालं असतं, स्टीर टू लाईफ बिकेम अ लाईव्ह विथ द साऊंड अँड मुवमेंट, ते जणू काही जिवंत होतं पुन्हा. अँड आवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन, आणि गावकरी पुन्हा जागे होतात काय सेलिब्रेट करायला, रेन सेलिब्रेट करायला. दॅट इज अवर पोएम. सो लेट्स हॅव अ लुक टुवर्ड्स द रायमिंग वर्ड्स ऑफ द पोएम. As you can see over here, in every stanza there are some rhyming words. Look along, it is not going to rhyme with anyone, but deep and steep is rhyming. Okay, again white, bright, white, sight, night. Okay, they are rhyming. Sight, then night, palm, shed and bank. Again it is not rhyming. Shed and wed is rhyme with each other. Then fish and dish, done, written. Okay, after that strong, along, they are rhyming. So the pattern of rhyming is not actually fixed over here. Okay, as well as in this poem you have some figure of speeches also. Okay, some figure of speeches we are going to discuss over here in our English workshop. There are some describing words also over here in the poem. Okay, in this poem there are figure of speeches like alliteration. Students, what is the meaning of alliteration? Alliteration means what? Where the particular letter in any sentence or any word, suppose there are two words in a sentence which are starting with the same letter, that is called alliteration. We are going to discuss the figure of speech alliteration over here. Okay, in the starting portion the figure of speech of alliteration is given here. Look at this. Okay, you can see the example of alliteration. Poets makes poem musical and different from prose by using many poetic devices, and those poetic devices are known as figure of speeches. Okay, so one of them is given over here and that is alliteration. As you can see, beautiful birds, you can easily see beautiful bee, birds, bee, b sound is repeated. Okay, therefore the sound is repeated, because of that reason it is alliteration. Sad song, again sad s, song s, sound is repeated over here. Stepping stone, again s. City side, s. No one knows, no and knows, again n sound is repeated. So suppose the same sound is repeated in two words, there are same sound, means the word
either the word will start with the same letter or it will sound with the same letter. That figure of speech is known as alliteration. Try to find out some example of alliteration from your poem. The second figure of speech given here is onomatopoeia. What is onomatopoeia? The word which generally denotes sound. असे शब्द असतात काही कवितेमध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये जे आवाज दर्शवतात. फॉर एक्झाम्पल बँग हा शब्द आवाज दर्शवतो. गोळी झाडल्याचा आवाज बँग किंवा दार आपटल्याचा आवाज बँग. स्विश, बीप, रोअर सिंहाची गर्जना, ट्वीट पक्ष्यांचा चिवचिवाट. सो दोज वर्ड्स आर ॲक्च्युली इंडिकेटिंग साऊंड. बीप साऊंड, ओके, बीपिंग साऊंड येतो, एखादा मेसेज आला मोबाईलमध्ये, बीप साऊंड, ओके. स्विश, okay, so these words are actually indicating sound. So sound indicating words are called onomatopoetic word, means the figure of speech is onomatopoeia. In the present poem we have some example of these figure of speeches. As you can see over here, you can try to find out remaining one. I am just going to give you some example of alliteration, one example of alliteration and one example of onomatopoeia. As you can see over here, in second stanza, no sign of slime, the sand shines bright. Here sign, yes, slime, yes, sands पुन्हा यस आलाय आणि शाईनमध्ये पुन्हा यस आलाय, म्हणजे यस हे लेटर रिपीट झालं या पूर्ण ओळीमध्ये. देअरफॉर फिगर ऑफ स्पीच एलिटरेशन. नाव ओनोमोटोपोइया. कोणता शब्द ओनोमोटोपोइया असतो? जो आवाज दर्शवतो. द जॅकल्स हाऊल. हाऊल, that word howl is indicating sound. Therefore figure of speech is onomatopoeia. Okay, so students, I hope that you got those two figure of speeches as well as the poem. In next video we will discuss next lesson. Thank you.